काकू ही छोटी मोठी कामं करून ट्युशन करून घर किती दिवस भागणार हो? प्रसादला पैसे कमवायचे असतील ना तर काहीतरी चांगला मोठा इन्कम सोर्स शोधायला हवा. मग तू किती काय काम देणार नाही त्यांना? एक करू शकतो, दुबईला वगैरे ह्याला नोकरी मिळू शकते. घे भाई, दुबई एवढं लांब? अरे त्याला काय हरकत आहे? अहो काकू 4-5 वर्ष तिकडे नोकरी करून आला ना तर चांगले पैसे कमवून परत येईल भारतात. पण त्याका धाडूचा तरी कसा रे? त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते सगळं मी बघतो. माझा एक मित्र आहे रवी नावाचा, तो हीच सगळी कामं करतो. म्हणजे लोकांना नोकरीसाठी दुबईला पाठवतो आणि त्यांच्या पगारात काय असेल ते कमिशन घेत होतो. तिकडे एकदा जाऊन आला की घर घेता येईल ना स्वतःच. जगातलं कुठलंही नातं विश्वासाच्याच पायावर उभं असतं, त्याच्यावरच ते टिकूनही राहतं. आणि नवरा बायकोच्या नात्यात जर विश्वास नसेल तर त्याला काही अर्थच नाहीये. सॉरी, चूक झाली, परत नाही असं करणार, प्रॉमिस. तू पुन्हा कधी असं चिडून जाणार आणि अशा फालतू कारणांवरून तर नाहीच. नाही जाणार. प्रॉमिस? प्रॉमिस. पण मला असं वाटतं वृंदा, आपण हरीश पासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. थोडंसं डिस्टन्स मेंटेन करू त्याच्यापासून. प्रसाद, अरे असं इतकं पटकन कसं नातं तोडता येईल? पण संबंध तोडून टाकायचे असं मी म्हणलंच नाहीये. कमीत कमी संबंध ठेवू, त्याच्यापासून थोडं लांब राहू. ठीक आहे. सॉरी वृंदा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. थांब, मी बघतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुम्ही स्वतःहून हे दागिने नेऊन द्यायची काही गरज नाही. अहो ढालगच पोरगी येते, अशी सहजी नाही सोडणार आपले दागिने. बस उजाडला ना की येईल बघा कशी चौकशी करत. मीही लगेच आत्ता जाऊन दार वाजवणार नाहीये, उद्या सकाळीच देणार आहे. तू ते दागिने माझ्याकडे दे. माझा भरोसाच नाहीये तुझ्यावर. एका रात्रीत गायब करशील. सोड पेट्या. 50,000 ओतले तर त्याच्या घशात. जर का तिच्या शिकवण्या परत सुरू झाल्या ना, घशात हात घालून वसूल करीन मी ते पैसे. माझा एक मित्र आहे रवी नावाचा, तो लोकांना दुबईमध्ये जॉब मिळवून देतो आणि तिकडे चांगल्या इलेक्ट्रिशियनशी खूप कमी आहे. ही इकडे छोटी मोठी कामं करून असे कितीचे पैसे मिळणार तुला? तिकडे 2-3 वर्ष काम करून आलास ना तर भरपूर पैसे कमवून इकडे परत येशील आणि तुला इकडे स्वतःचं दुकानही टाकता येईल. अरे काय काय सांगतोस काय हरीश? त्याला सरळ सांगून टाक की मी तयार आहे. हो ना? गुड. बरं, तुझ्याकडे पासपोर्ट आहे ना? नाही ना, पासपोर्टच नाहीये. नाही ना, काय हरकत नाही. आपण एक 2-3 दिवसात जाऊ रवीला भेटायला आणि पासपोर्ट साठी पण अप्लाय करू. फोटो काढावे लागतील मला वाटतंय. फोटो काढावे लागतील आणि डॉक्युमेंट्स काय काय तुझ्याकडे? म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत तिकडे घरी बघायला लागतील, पण आपण फोटो काढूयात. बरं ठीक आहे, मग चल ना, तो नाक्यावरचा उघडा असेल स्टुडिओ. चल जाऊ आता लगेच. चल चल चल. प्रसाद एक मिनिट. अरे बघ, लगेच इतकं तडकाफडकी डिसिजन घेऊ नकोस. पण थोडा विचार करू आणि नंतर त्याला कन्फर्म सांगू ना. वृंदा, तुला कसं लक्ष देत नाहीये? दुबईला जायची गरज आहे मला. हरीश चल. हे बरं, मी काय म्हणतो, हा शर्ट ठीक आहे ना? अरे छान आहे, छान आहे, चालेल. चल चल लवकर चल, बंद होईल दुकान. हो चल. हे आलोच मी. प्रसाद, बघ ऐक ना प्रसाद, अरे